नक्की सलामीवीर देखील पोहोचले. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे. नक्कीच स्ट्रायकर एंडवर विलास आणि विष्णू जर पाहिलं या दोन्ही नावांकडे तर एकाच अक्षराने सुरू होणारी दोन नावं. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील. 30 यार्डचं नक्कीच या मैदानावर ज्यांचं शुभागमन झालं ते रमेशजी परसू विशे या अस्नोली सॉरी या मुगाव गावचे ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शक. भोईर 11 लेनार्ड सलामीवीर विलास आणि विष्णू आणि आम्हाला गोलंदाजी मार्कवर तो गोलंदाज दिसेल अस्नोलीचा टायगर टायगर स्पोर्टचा टायगर मयूर दिनकर. चला स्टार्ट करायचे ऑफिशियल्स. वेळ होतोय. 4 षटकांचा सामना असेल. 10 वाजून 10 मिनिटे झालीत. आजच्या दिवसात खूप सारे सामने खेळवायचे आहेत. नक्कीच फायनल पर्यंत आम्हाला 8 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच क्वालिफायर राऊंडचा हा सामना सुरू होईल काही क्षणातच प्रेक्षकांच्या भेटीला GTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि आम्हाला साथ मिळेल आज पूर्ण दिवसामध्ये DJ भरत आणि स्वर लहरी यांचा देखील आम्हाला स्वर ऐकायला मिळतील. स्वर लहरी ग्रुप मुगाव. नक्कीच काही क्षणातच ते DJ बँजो सेट केला जाईल आणि त्या तालावर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना थरकायची संधी मिळेल आणि खेळाडूंना देखील. चला क्षेत्ररक्षण सजलंय सज्ज आहेत दोन्ही फलंदाज गोलंदाज. येस पंचांचा सिग्नल येतोय ग्रीन सिग्नल येतोय. 3 2 1 0 लेट्स प्ले शो द गुड गेम. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढला. तिथे थोडं फंबल होते मिसफिल्ड होते. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबू शकला नाही. परिणामी मिड ऑनचा क्षेत्ररक्षक स्वतः जातोय चेंडूला थांबवतोय मात्र 2 धावा थांबवू शकला नाही. 1 रन शॉट. इथे पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळणार होत्या त्यात 1 मिळेल कारण रन शॉटचा सिग्नल येतोय अंपायरचा. नक्कीच कुणालजी पेनकर सर आणि ऋषिकेश देसाई या सामन्याचे ऑफिशियल्स आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. नक्कीच हे मैदान दुपारपर्यंत भरलं जाईल. 4ही बाजूने भरलं जाईल यात काही शंका नाही. सामना रंगतोय टायगर स्पोर्ट्स अस्नोली. यावेळी चेंडू निघून येतोय बाउंड्री लाईनला. तिथेच धक्का विलास बॅक टू द मिडल आउट. विकेट कीपर वैभव दिनकर चूक करणार नाही. आणखी एक गडी बाद होतोय लेनार्ड संघाचा. इथे मात्र पाहायला मिळेल कैलास. मला वाटतं तो देखील मॅन ऑफ द मॅच ठरला होता पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये. यावेळी निघून जाईल. 2 मॅन ऑफ द मॅच मध्ये झाली टक्कर. चेंडू जाऊन विसावलाय विकेट कीपरच्या हातांमध्ये. दुसरा गडी बाद.
नक्कीच स्वप्नवत सुरुवात पाहायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना पहिला एक शॉट आला, मात्र एक धाव जोडली गेली आणि वाटलं होतं एक जोरदार आक्रमण होईल, मात्र पुढचे 2 चेंडू पाहिले तर 2 चेंडूंवर 2 गडी बाद ऑन हायट्रिक मयूर दिनकर यावेळी पाहायला मिळेल. सलगच्या 2 चेंडूवर 2 झेल, एक लॉंग ऑफला तर एक विकेट किपरच्या माध्यमातून 2 गडी बाद होत आहेत इथे भोईर 11 लेनार्ड संघाचे. जाऊया मयूर दिनकर, या चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता ऑफ साइडला, मात्र सबसेल असफल, चेंडू निघून गेला आणि विसावला पुन्हा एकदा वैभवच्या हातांमध्ये. वैभव पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावलं होतं या स्पर्धेमधलं, 50 धावा त्याच्या बॅट मधून आणि ती एकमेव 50 आपल्याला पाहायला मिळते या पूर्ण भगवा चषक म्हणजेच अर्थातच शहापूरचा वर्ल्ड कप दरम्यान. चेंडू पुन्हा एकदा हवेत तरंगतोय, सत्याक्षक चेंडू खाली येतोय, चूक करणार नाही, आणखी एक गडी बाद. इथे मात्र गड्यांमागे गडी बाद होत. चांगला झेल पाहायला मिळाला, तिसरा गडी बाद होतो. पाहता पाहता 3 गडी बाद. सागर, विलास, विष्णू यावेळी मात्र आपल्याला पहिल्यांच्या एंडला जाताना दिसत आहेत आणि जागा घ्यायला येईल नवीन फलंदाज नरेंद्र. यावेळी मात्र जर पाहिलं तर नरेंद्र हे नाव सर्वांच्या परिचयाचं, शिरोमणी आहे या अखंड भारत देशाचा आणि हा इथे आणखी एक नरेंद्र. या मैदानावर जबाबदारी घ्यावी लागेल, कारण आम्ही म्हणतोय जबाबदारी हे असं टॉनिक आहे की जे घेतलं की थकवा येत नाही किंवा थकत नाही व्यक्ती. यावेळी मयूर पुन्हा एकदा, यावेळी पुन्हा चेंडू हवे झुलतोय, क्षेत्ररक्षक राम भोईर क्षेत्ररक्षण, चेंडू खाली, आणखी एक गडी बाद. काय होतं इथे खडे सर, एकामागे एक गडी बाद होत आहे. तू चल मैं आया असं पाहायला लेनार्ड संघाकडून काय प्लॅनिंग केलं असेल. नाणेफेकी जिंकली लेनार्ड संघाने आणि आमचे खाडे सर म्हणाले की एक धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजीचा आणि तोच कदाचित इथे निर्णय कसा पलटवार होतोय हे पाहायला मिळतं असतोली संघाकडून. मागच्या वर्षीचा भगवा चषक आणि मागच्या वर्षीचा अंतिम दिवस, त्या दिवशी मात्र आमच्या असनोली संघाने आमची निराशा केली होती. वाटलं होतं सामना जिंकून आम्ही पुढे जाऊ, मात्र सामन्यातलं आव्हान संपुष्टात आलं. मात्र आज पूर्ण तयारीने असनोली संघ टायगर्स फाउट जस्ट लाईक टायगर्स या मैदानावर. मयूर दिनकर पहिलं षटक समाप्त. या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 1 आणि गडी बाद झाले आहेत तब्बल 4 गडी बाद. 1 धाव फक्त लेनार्ड संघाच्या खात्यावर, जिथे भोईर 11 लेनार्ड संघर्ष करेल आणि फक्त संघर्ष. यावेळी सचिन आणि नरेंद्र ही जोडी आपल्याला मैदानावर दिसेल. नक्कीच वेलकम पाटील सर, आपलं देखील शुभागमन या मैदानाच्या दिशेला झालेलं आहे. आम्ही नक्कीच सहर्ष स्वागत करतो आपलं विजयजी पाटील सर, एखादा शिक्षक. नक्कीच असनोली शाळेमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि काया पालट झाला आमच्या शाळेचा. त्यांच्यासोबत आणखी एक नाव जोडलं जाईल, नवनीत फर्डे सर. नक्कीच या 2 शिलेदारांनी आज आमच्या असनोली शाळेला अटके पार झेंडा रोवण्यात मदत केली. थँक्यू सो मच. आपण आलात या व्यासपीठावर, व्यासपीठाची शोभा वाढली जाईल. जाऊया मैदानावर, तिथे काय घडतंय. पहिलं षटक समाप्त, 4 गड्यांच्या मोबदल्यात 1 धाव फक्त धावफलक अंकित झाली आहे. प्रशांत यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर. नक्की दुसरं षटक हाताळतोय ऋतिक उर्फ प्रशांत. पहिला चेंडू फेस केला जाईल मला वाटतं सचिनच्या माध्यमातून. हो यावेळी बिग ब्लास्ट, चेंडू हवेत, स्वतः ऋतिक येतोय, झेल. काय होतं इथे आणि समाप्त होईल सचिनचा खेळ आणि रॉकिंग करतोय इथे असनोली संघ. एका मागे एक शिलेदार माघारी येत आहेत. हे मावळे माघारी येत आहेत भोईर 11 लेनार्ड संघाचे. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला आणखी एक धक्का दिला, धक्का पाहायला मिळतोय टायगर्स स्पोर्ट्स असनोली संघाकडून या सामन्यामध्ये. स्वप्नवत कामगिरी कधी कधी
हॅलो हॅलो नक्की काय चाललंय रे यावेळी ओहो चेक केली गेली लाईन या चेंडूचा प्रमाणित केले गेले आणि अंपायरने सिग्नल दिला नो चेंडू यावेळी नो बॉल एक फ्री हिट उघडे डोळा आणि बघा नीट पुढे येतोय एक सुंदर फ्री हिट यावेळी मात्र सतर्क राहावं लागेल फलंदाज धनंजय फ्री हिट यावेळी इनसाइड फाईन झोन मध्ये नक्कीच इथं पाहायला मिळालं यावेळी हा चेंडू निघून गेला होता वाईट थर्ड मॅन झोन मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली गेली 3 धावा या चेंडूवर मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 धावा एक चांगला प्रहार पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का येईल आणि झेल देखील घेईल आणखी एक गडी बाद काय होतं इथे भोई लेणार संघ इथे पाहायला मिळेल 6 धावांवर 6 गडी बाद आणि आमच्या स्वर लहरीची पूर्ण टीम इथे येईल नवनीत डोंगरे जगदीश डोंगरे आणि निलेश डोंगरे तिघेही भाऊ आहेत आणि आज आम्हाला स्वर लहरींवर थिरकायला लावतील आमच्या आजच्या दिवसात मागच्या वर्षी देखील आम्ही हीच मैफिल इथे सजवली होती तीच मैफिल पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळेल जगदीश डोंगरे नवनीत डोंगरे आणि निलेश डोंगरे यांच्या माध्यमातून लवकर ते सेट केलं जाईल तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे नरेंद्र आणि सुशील ही जोडी मात्र या मैदानावर टेलेंडस आता मात्र 6 धावांवर 6 गडी बाद एक चांगला चेंडू पाहायला मिळतो जोरदार अपील होईल मात्र धुडकावून लावलं जाईल अपील एक निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली असणारी संघाकडून 4 षटकांचा असताना दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे आणि 2 षटक मार्गस्थ असताना 6 धावांवर 6 गडी बाद वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स इथे मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली यावेळी डान्सिंग डाऊन द क्रीज आणखी एक गडी मला वाटतं बाद होईल इथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली आणि चेंडू निघून गेलाय वैभव दिनकरच्या हातांमध्ये धावसंख्या मात्र स्थिरावली आहे धावसंख्या फक्त 6 आणि गडी बाद असतील 7 यावेळी धावांपेक्षा गडी जास्त बाद इथे काय म्हणावं लागेल या फलंदाजीला लेनार्ड संघ थांबावं लागेल खेळपट्टीवर थांबावं लागेल कारण प्रत्येक चेंडू षटकार चौकार देणार नाही मात्र 1-1 2-2 धावांवर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर या 6 धावा 20 ते 25 धावांमध्ये कन्वर्ट होऊ शकतील मात्र गडी जास्त बाद होत आहेत तब्बल 7वा गडी बाद होतोय 3 गडी शिल्लक पाणीपत इथे पाहायला मिळेल का कारण 6 धावांवर 7 गडी बाद दुसरं षटक मला वाटतं ते नक्कीच ही इतकी मोठी स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून साकारत आहे मागच्या वर्षीपासून हे दुसरं पर्व आहे आणि ते आमच्या सर्व तरुणाईच्या गळ्यातलं ताईद नक्कीच आमच्या शहापूर तालुक्याचं स्वातंत्र्य सन्मान्य राजूभाऊ विषे नादच खळा यावेळी मात्र जाऊया मैदानावर 2 षटकं संपली आणि 6 धावा धावफलक अंकित होत असताना तब्बल 7 गडी गमावले गेलेत चला मयूर मला वाटतं वैभव येईल का गोलंदाजी मार्कवर वैभव दिनकर
पहिला चेंडू फेकला जाईल. वैभव यावेळी स्टिअर केला ऑन साइडला, चेंडू निघून जातो. शतरक्षक धावत येईल, चेंडूला थांबवेल. थोडा फंबल पाहायला मिळाला, मात्र जिथे एक धाव होती तिथे 2 धावा पाहायला मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक सजलं जाईल. धावफलक धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8. 7 गड्यांच्या मोबदल्यात 8. वैभव दिनकर सज्ज आहे पुन्हा एकदा. हो जाऊ दिले चेंडूला, नक्कीच लाईन चेक केली जाईल, क्वालिटी चेक केली जाईल. येस इट इज, इट्स अ वाईड, कारण ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरून निघून गेला हा चेंडू. 1 धाव जोडली जाईल अतिरिक्तच्या रूपानं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 आणि गडी बाद झालेत 7. 7 बाद 9. यावेळी मोठा प्राय शतरक्षक तिथे आहे, थांबू शकणार नाही. बनेल दर्शक, चेंडू निघून जातोय. यावेळी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. नक्कीच मी विनंती करेल सर्व स्वयंसेवकांना, आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. बाउंड्रीच्या बाहेरचा चेंडू दूरवर नक्कीच जातील. आजचा अतिशय महत्वाचा निर्णायक दिवस आहे. जाऊया सोमनाथजी खाडे सर यांच्याकडे, तिथे होईल स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचा. सामन्यातलं रहस्य तसं टिकून राहील. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. धन्यवाद हेमंतजी सोनावळे सर. जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगव्याचा हा थरार आपण पाहतोय. थराराचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी निश्चितच आपल्याला आज रेलचेल सातत्यानं पाहायला मिळेल व्यासपीठावरती. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, मुगाव गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आदरणीय एक आदर्श शिक्षक आदरणीय विजय पाटील सर यावेळेस व्यासपीठावरती उपस्थित आहे. मी आमच्या जाणता राजा क्रीडा मंडळाचे आदरणीय त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करूया. त्याचबरोबर आदरणीय रमेशदादा परसू विषय यावेळेस उपस्थित आहेत. मी विनंती करेल अक्षयला की आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. आदरणीय रमेशदादा परसू विषय अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि क्रिकेट आणि विशेष करून आम्हा तरुणांवरती सातत्यानं प्रेमाची साथ आणि प्रेमाचा हात आमच्या सोबत असतो. धन्यवाद दादा, आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहे. या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी पुनश्च एकदा स्वागत करेल आणि घेऊन जाईल या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडला गेला आहे आपला सर्वांचा लाडका आवाज हेमंतजी सोनावळे सर याचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. आपण पाहाल इथे मात्र पानिपत सुरू, कारण ज्या लेनार्ड संघाने मागच्या वर्षी आम्ही पाहिलं SPL मध्ये सामना, जरी लेनार्ड संघ असेल, गोकुळगाव असेल, शेवटी गाव एक 25 धावांवर ऑल आउट केला होता आमच्या संघाला. त्याचा हा पत्ते आपल्याला पाहायला मिळतो. इथं चेंडू निघून जातोय, सर्कलला पार करत शतरक्षक तिथे होता. चेंडू थांबवेल, फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा जोडल्या जातील धावफलकावर. धावफलक जाऊन पोहोचते आता 19 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. हे षटक क्रमांक 2 देखील 3 समाप्त. अंतिम षटक शिल्लक असेल, कारण पहिलं षटक हाताळलं मयूर दिनकरनं, जिथे फक्त 1 धाव दिली, 4 गडी बाद. दुसरं षटक हाताळलं ऋतिक अर्थात प्रशांत, धावा खर्च केल्या 5 आणि गडी गमावले 3. या षटकामध्ये काही धावा येताना दिसल्यात 13 धावा मात्र आणि 1 गडी गमावण्यात यश, असे एकूण 8 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मला वाटतं आतिश दिनकर येतोय. चौथं आणि अंतिम षटक. नक्कीच स्वर लहरी जोडल्या जातील यावेळी, त्या लहरी आणि ते स्वर छेडले जातील. हो यावेळी काय घडलं, यावेळी मयूर दिनकर थोडा शफल करत होता, चेंडू निघून गेलाय आणि पंचांचा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळेल. 1+1, 1 बाईज 1 वाईड अशा 2 धावा जोडल्या जातील अतिरिक्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा 21 रन्स.
आतापर्यंत 8 गडी गमावलेत आणि 21 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू निघून येईल. अतिश दिनकर सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. पहिला चेंडू थोडा दिशेने पडला, निघून गेला. मात्र यावेळी कमबॅक पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मोठा ब्लास्ट, चेंडू निघून जाईल का? हो, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, गोईंग अँड गॉन. 6 धावा जोडल्या जातील. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावा 8 गटांच्या मोबदल्यात. चेंडू नक्कीच मैदानावर येईल, तोपर्यंत चर्चा करू या सामन्याची. कारण हा सामना रंगतोय अस्नोली विपक्ष लेनाड आणि नक्कीच काही आठवणी देखील ताज्या होतीलही. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आज तू शेर उद्या मी शेर असं आपल्याला पाहायला मिळतं. या मैदानावर पराभव, मात्र दुसऱ्या दिनेश चेंडूवाले तर दुसऱ्या मैदानावर आम्ही विजय होऊ शकू. नक्कीच त्याचं नाव क्रिकेट आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे मात्र ती कोशिश, ते प्रयत्न चालू आहेत टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाकडून. लेनार्ड संघ तब्बल 8 गडी गमावलेत आणि धावफलकावर 27. पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळेल. लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक आहे. चेंडू थांबवेल, फेकी करेल, तोपर्यंत मला वाटतं ऍक्सिडेंट होईल का? नाही होणार, कारण जिथे 1 होती तिथे 2 धावा वसूल केल्या गेल्यात. 1 धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केले. माहिती आहे अंतिम षटक आहे, अंतिम काही चेंडू आहेत आणि त्याच्यामुळे या षटकात धावा येणं अतिशय गरजेचं आहे. त्या धावा येताना दिसत आहेत. आणि यावेळी मात्र काय घडेल इथे मात्र पुन्हा 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन्स. आणि मला वाटतं या षटकातलं काही चेंडू याच दरम्यान शुभागमन झालं आदरणीय अशोकदादा विषय आणि तानाजी विषय व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित झाले. या सकाळच्या सत्रामध्ये जाणता राजा क्रीडा मंडळ मुगावच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स हेमंतजी सोनवणे सर. नक्कीच सर, जर पाहिलं तर अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. सोडला फलंदाजानं, त्याला वाटलं वाईट जाईल, मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. वर या वाईड लाईनच्या अगदी जवळून चेंडू निघून गेलाय. हो, यावेळी मिस हिट, शतक पोहोचणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल, मात्र 2 धावा मिळतील का? जास्त मिळतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3री धाव देखील मला वाटतं इथे पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी मात्र 4थी धाव मिळणार नाही आणि 9 गडी तब्बल गमावले गेलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 धावा. 35 धावांचं आव्हान 24 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. तिथे या अस्नोली संघासाठी करणं 34 धावा देखील काही कमी नाहीत मित्रांनो. अचूक गोलंदाजी झाली तर या धावा देखील डिपेंड होऊ शकतील. मला वाटतं या 2 षटकांमध्ये खूप साऱ्या धावा गेल्यात. या षटकात तब्बल 15, त्याच्या आधीच्या षटकात 13 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकात केवळ 6 धावा आणि या 2 षटकं महागडी ठरली टायगर स्पोर्ट्ससाठी. नक्कीच 34 धावा, 35 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 35 धावा. हे आव्हान कसं चेस केलं जाईल टायगर स्पोर्ट्स कडून, तेच एक धावता आढावा देण्यासाठी, ते चित्र आमच्या समोर निर्माण करण्यासाठी इथे जोडला जाईल तो आवाज, या मुगाव गावाचा आवाज. सन्माननीय विजयजी पाटील सर या इनिंगसाठी प्लीज वेलकम. हॅलो, हॅलो, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. जाणता राजा क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2021-22 मिनी वर्ल्ड कप शहापूर तालुक्यातला. यानंतर मॅच होणार आहे मुगाव वर्सेस गोठेगर. दोन्ही संघाचे कप्तान कुठे असेल त्याने या ठिकाणी यायचं आहे.
मुगाव वर्सेस गोठेकर. मुगाव संघाचा कप्तान कोणी असेल त्याने कॉमेंटेटर बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतर जे मॅच होणार आहे मुगाव वर्सेस गोठेकर. यानंतर मॅच होणार आहे मुगाव वर्सेस गोठेकर. दोन्ही संघाचे कप्तान कुठे असतील त्याने टॉस के बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कप्तान कुठे असतील त्याने कॉमेंटेटर बॉक्सच्या समोर इथे यायचं आहे. टॉस उडवायचे आहे. ही मॅच झालेली आहे आसनोली वर्सेस लेनार्ड आणि 35 धावांचं टार्गेट आसनोली समोर ठेवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली परंतु 2 षटकामध्ये अतिशय स्वैर मारा केल्यामुळे धावसंख्या वाढली गेली आणि 35 धावांचं टार्गेट या ठिकाणी आसनोली समोर ठेवलेलं आहे. 4 ओव्हरमध्ये 35 धावांचं टार्गेट 8.75 के औसत पर रन रेट चाहिए जीतने के लिए. मुगाव संघाचा कप्तान आला. गोठेकर संघाचा कप्तान. गोठेकर संघाचा कप्तान कुठे असेल कॉमेंटेटर बॉक्स मध्ये यावा. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर मॅच होणार आहे यजमान मुगाव वर्सेस गोठेकर. गोठेकर संघाचा कप्तान गोठेकर संघाचा कप्तान या ठिकाणी आलेला आहे. मुगाव संघाचा कप्तान कोठे असेल त्याने चला दोन्ही कप्तान 1 मिनिट. डाव चोरत असताना यावेळेस चोरी पकडली गेली आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज आपण पाहतोय वैभव. बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती विजयासाठी 10 धावांची. भगवा चषक 2021-22 हा थरार आपण पाहतो. या थराराचा शेवटचा अंतिम दिवस, शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय आजचा शेवटचा दिवस. मॅच चालू आहे आसनोली विपक्ष लेनार्ड. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती कैलास अनुभवी गोलंदाज आणि जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि जबरदस्त खेळ मैदानात. कैलास यावेळेस चेंडू ऑप्टिकच्या जास्त बाहेर. अवंत हा चेंडू बघायला मिळाला. एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एका धावेने धावफलक सरकलं, जाऊन पोहोचलं ते 26 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि वाईड ओके वाईड. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची आवश्यकता. कैलास यावेळेस ओरपी चेंडू फटका फसलेला आहे. फटका फसला आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. फलंदाज फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. भावेश तंबूच्या आश्रयाला वाजवा.
3 चेंडू 9 धावांची आवश्यकता, 34 धावांचं टार्गेट होतं आणि हे टार्गेट चेस करत असताना सुरुवात थोडीशी अडखळत झाली आणि त्यानंतर मात्र जबरदस्त पकड मिळवत असताना लेनाडचा संघ, भुईर 11 लेनाड एक जुना जाणता अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ, युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू असं कॉम्बिनेशन बनवलंय आणि काय टीम बनवली आहे. जबरदस्त खेळाडू कैलाशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, अनुभवी गोलंदाज संघासाठी सातत्यानं तारणहाराची भूमिका पार पडत असतो आणि स्ट्राईक वरती अस्नोली संघाचा हा तारणहार खेळाडू अर्थातच आमचा भगवान लाडका खेळाडू आहे. यावेळेस लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू अनुभवी फलंदाज आणि यावेळेस जजमेंट चांगलं बघायला मिळालं. लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा अभांतरचा इशारा, वाईडनं 1 धाबेला, इथून मात्र योगदान मिळतं 1 धाबेचं. धबफलक सरकलं जाऊन पोहोचलं 27 आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. कैलाश भगवानसाठी यावेळेस स्क्वेअर कट करायचं होतं, मात्र बॅटचा इनसाइड एज लागलाय आणि चेंडू जागेवर स्थिरावला. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागलं. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती गेला, चेंडूला गॅदर केलं आणि एका धाबेवरती संतुष्ट राहावं लागलं भगवानला. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. लेनाड विपक्ष टायगर्स अस्नोली चाललेला हा सामना आपण पाहतोय. अतिशय महत्वाची मॅच. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो यानंतर मात्र तृतीय फेरीमध्ये टॉप 6 मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळेल. कातिवली संघासोबत त्या संघाची मॅच होईल. महत्वाची मॅच. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मेहनत करावी लागेल, ताकद लावावी लागेल. फलंदाज आपण पाहतो एका बाजूला डावखुऱ्या हाताचा नंदू, अनुभवी फलंदाज आणि त्याच्या समवेत भगवान. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. संघर्ष मोठा आहे, संघर्ष करावा लागेल मित्रांनो. ये जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े का घाव पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये निश्चितच क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आक्रमक गोलंदाजी, एका बाजूला आक्रमक क्षेत्ररक्षण आणि समोर थोडीशी अडचणीत सापडलेली फलंदाजी पाहायला मिळते अस्नोली संघाची. हकेच्या अंतरावरती असलेलं हे गाव आणि या गावातून हा संघ बिलॉंग करतोय. निश्चितच टायगर्स अस्नोली संघर्ष करणं त्यांच्या रक्तात आहे. संघर्ष करणं त्यांच्यामध्ये आम्ही नेहमी पाहिलंय. अगदी लहान वयात असल्यापासून भगवान बांगरला आम्ही पाहिलंय. क्रिकेटसाठी नितांत प्रेम, क्रिकेटवरती नितांत श्रद्धा आणि अगदी छोट्या वयापासून असल्यापासून आपल्या संघाला आजपर्यंत नेहमी बिलॉंग करत आलाय. तो स्वतः भगवान मैदानात खेळतोय आणि त्याच्या समवेत लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज नंदू, तितक्याच ताकदीचा गोलंदाज कैलाश यावेळेस आपली गोलंदाजीची भूमिका सांभाळत असताना जबरदस्त भूमिका सांभाळतोय. मित्रांनो, हे आयुष्य आहे, हे आयुष्य एक रंगमंच आहे. या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. शेवटचे 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, जेलबाद करण्याची संधी, टिपलाय झेल, फलंदाज फेल. थँक्यू. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. षटकार जर आला तर मात्र सुपर ओव्हर होईल. या स्पर्धेचा हा नियम आहे मित्रांनो. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. संघाचा तारणहार भगवान स्ट्राईक वरती आणि लेनाड संघाचा तारणहार कैलाश गोलंदाजी मार्क वरती. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा एका चेंडूवरती 7 धावांची आवश्यकता आहे. हा षटकार जर भगवानच्या बॅट मधनं आला तर मात्र निश्चितच संपूर्ण अस्नोली गावामध्ये दिवाळी साजरी केली जाईल आणि हा चेंडू जर डॉट आला तर मात्र लेनाड गावामध्ये निश्चितच दिवाळी आणि होळीचा सण साजरा केला जाईल. शेवटचा 1 चेंडू व्यूहरचनेमध्ये बदल करत असताना कैलाश जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला थोडासा अडचणीत सापडलेला लेनाडचा संघ आपण पाहिला,
मयूर दिनकर, संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार, या भूमिकेमध्ये सातत्यानं ज्याला आपण नेहमी पाहिलंय त्यानं आक्रमण चढवलं होतं सुरुवातीला, त्यानंतर मात्र थोडंसं अडचणीत सापडलेला संघ. पंच कुणाल पेनकर सरांचा हिरवा कंदील, शेवटचा एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. फलंदाज भगवानच्या बॅटमधनं फटका निघालाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर थँक्यू. चला मित्रांनो, प्रेक्षकांनी बाहेर या. दोनही संघाचे कर्णधार निश्चितच मी म्हणालो, भगवान हा काही कोणी साधा खेळाडू नाहीये. यावेळेस आपल्या नावाचा परिचय दिलाय. एका चेंडूवरती 7 धावांची आवश्यकता असताना षटकार आला भगवानच्या बॅटमधनं आणि आमच्या जनार्दन मामा विषय यांचं एटीएम खुलं झालं. 500 रुपयाचं रोख पारितोषिक भगवानसाठी आलं. मित्र यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आपल्या 3 फलंदाजांची नावं द्या आणि एका गोलंदाजाचं नाव द्या मित्रांनो. चला अस्नोली संघाच्या वतीनं 3 फलंदाजांची नावं आपल्याला मिळाली आहेत. अर्जुन, मयूर आणि प्रशांत हे ऑडिटर फलंदाज खेळताना आपल्याला बघायला मिळतील. हॅलो हॅलो, नक्कीच इथे भगवानच्या षटकारासाठी सोमनाथ दिनकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे. नक्कीच अस्नोली गावाला यावेळी मात्र या म्युझिकवर थिरकायला लावलं. तो षटकार आलाय भगवान बांगर यांच्या बॅट मधून. आपण यायचंय. नक्कीच Thank you. 3 थँक्यू फलंदाज सर. आणि एक गोलंदाज. माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांनी आजचा हा कुशल दिवस, प्रेक्षक म्हटलं म्हणजे स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो. माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, थोडंसं बाहेर या, सीमारेषेच्या बाहेर या मित्रांनो. जबरदस्त मॅच बघायला मिळाली. दोनही संघाचे 3 फलंदाजांची नावं आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. सुपर ओव्हर होईल आणि निश्चितच हा विजय आहे राजू दादांचा, हा विजय आहे जाणता राजा क्रीडा मंडळाचा आणि हा विजय आहे भगव्याचा. निश्चितच भगवान बांगर यांना हा विजय या वेळेस साकार केलाय. निश्चितच सुपर ओव्हर होईल. चला मैदानाच्या बाहेर या सगळ्यांनी. हॅलो, प्लीज सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर या, पंचांना विनंती आहे. चला सर्व प्रेक्षक मैदानाच्या बाहेर जायचं. भगवान हॅलो, सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. जानता राजा आयोजित असे हे क्रिकेट सामने आणि यामध्ये पहिल्यांदा सुपर ओव्हर या ठिकाणी सुपर ओव्हर पाहायला मिळते. लेनार्ड वर्सेस अस्नोली. भगवान बांगर, स्पीकरवाले अशोक दिनकर यांच्याकडून भगवान बांगर या 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. अशोक दिनकर स्पीकरवाला 100 रुपये. सुपर ओवर, सुपर संडे को सुपर ओवर लेकर आ रहे हैं अभी लेनार्ड और अस्नोली के बीच में एक सुपर संडे और सुपर ओवर. यस अप्पाकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद बांगर यांच्याकडनं. सुपर ओवर.
इकडे लक्ष द्या. असलोले संघ बॅट्समॅन मयूर, अर्जुन आणि प्रशांत हे तिघेच बॅटिंग करतील आणि बॉलर आहे धनंजय. अनाउन्समेंट झालेले आहे. मयूर, अर्जुन आणि प्रशांत आणि बॉलर आहे धनंजय. सुपर संडे को सुपर ओव्हर आणि दुसऱ्या इनिंग साठी आहे विलास, लेनार्ड कडून विलास, सचिन आणि कैलास. असणारी कडून बॉलर आहे मयूर. सुपर संडे मिनी वर्ल्ड कप शहापूरचा सर्वांचे आवडते आणि लाडके ठाणे सदस्य हॅलो हॅलो कैलास पडवल, कैलासजी पडवल कुठे असतील त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. आणि नंदूजी सुपर संडे आणि सुपर ओव्हर. सुभाष बोल. हॅलो, थँक्यू सर. नंदूजी म्हात्रे साहेब आणि कैलासजी पडवळ साहेब सुभाष दिनकर कडनं 12 वडापावची व्यवस्था केलेली आहे बॉक्स मध्ये येऊन बसायचं. आणि कॉमेंटर बॉक्सला वरती येऊन सुपर ओव्हर. गेंदबाजी का भार संभालेंगे धनंजय. स्ट्राइक पर है मयूर, नॉन स्ट्राइक पर खड़ा है अर्जुन. पूरा स्टेडियम खचाखच भरता हुआ आखिरी दिन और स्मार्ट क्रिकेट देखने को मिल रहा है अभी इस ग्राउंड पर. सगे स्पेक्टेटर्स और पब्लिक के बीच में कड़ा संघर्ष. लेनार्ड और अस्तुली के बीच में गेंदबाजी के लिए तैयार धनंजय. काफी लंबा स्टार्ट. धनंजय की पहली गेंद मयूर के लिए. ये गेंद अच्छी गेंद थी. एक रन लेग के रूप में स्कोर आगे बढ़ता हुआ 1 पर विदाउट लॉस. फर्स्ट ऑल इन प्रोग्रेस. सुपर संडे को सुपर ओवर. आवाज येत नाही बघा जरा. थँक्यू. हेलो हेलो. हॅलो. सेकंड गेंद डालने के लिए तैयार धनंजय. स्ट्राइक है अर्जुन के पास. लेफ्ट हैंड बैट्समैन अर्जुन. धनंजय की अगली गेंद अर्जुन के लिए. ये गेंद वो अच्छी गेंद. देख रहे तेजी से दौड़कर पहला रन तो पूरा किया. देशना है दूसरा रन और ये 4 रन और विस्फोट कर दिया. स्कोर आगे बढ़ता हुआ चौका. स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पर विदाउट लॉस. सुपर संडे और सुपर मैच. काफी रोमांच भरे हुए इस मैच में. स्ट्राइक है मयूर अर्जुन के पास. नॉन स्ट्राइक है. यह गेंद धनंजय की अर्जुन के लिए. ओ वाइड करार दिया. आगे बढ़ता हुआ 6 पर विदाउट लॉस. काफी रोमांचकारी संघर्ष ग्राउंड पर पहली बार देखते हुए. क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता. आखिरी गेंद पर बांगर ने छक्का लगाया और वापस लिया अस्तोली टीम को. धनंजय गेंदबाजी के लिए तैयार. ये गेंद फिर से अपने लेंथ फिर से वाइड करार दिया. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर विदाउट लॉस. काफी रोमांचकारी संघर्ष लेनार और अर्जुन असनोली के बीच में. स्ट्राइक पर है अर्जुन. नॉन स्ट्राइक पर यह गेंद. ओ अच्छी गेंद. कुछ समझ नहीं सके. सरल विकेट कीपर के ग्लोव में कोई रन नहीं. स्कोर अभी भी 7 पर विदाउट लॉस. मिकी माउस का आगमन हुआ है प्रेक्षक मजा लेने के लिए. मिकी माउस का आगमन हुआ है. धनंजय धीरे धीरे अपनी बॉलिंग मार पर. धनंजय की ये गेंद अर्जुन के लिए. ओ अच्छी गेंद.
और अर्जुन आउट करो पवेलियन में वापस। पहले विकेट का पतन हुआ, स्कोर है 7। काफी रोमांचकारी संघर्ष सुपर संडे को आखिरी दिन में इस मैच का जानता राजा क्रीड़ा मंडल आयोजित मिनी वर्ल्ड कप इस शाहपुर तालुके में भगवा चषक और इस ग्राउंड में पहली बार सुपर संडे और सुपर संडे में सुपर मैच देखने के लिए जा रहा है। धनंजय की अगली गेंद स्ट्राइक है मयूर के पास, यह गेंद उठा दिया गेंद को और 6 रन के लिए बाउंड्री के बाहर। मयूर के बैट से निकलता है सीधा छक्का बाउंड्री के बाहर। स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर विद 1 लॉस। आखिरी गेंद शेष। सुपर संडे में सुपर मैच। इस मैच में रोमांचकारी मरता हुआ इस मैच में ये आखिरी गेंद लखमेर फिर से गेंद अच्छी गेंद थी, समझ भी नहीं सके और लेग बाय के रूप से 1 रन पूरा किया और 1 रन पर संतुष्ट। 14 और जीतने के लिए चाहिए 15 रन। 6 गेंदों में 15 रन। मिकी माउस सुपर ओवर का थरार देख रहे सब स्पेक्टेटर्स और सभी लोग। भगवा चषक जानता राजा क्रीड़ा मंडल आयोजित भगवा चषक सुपर संडे में सब सुपर लोग आ रहे हैं अभी इस मैच में। पहली बार टारगेट है 15। 6 गेंदों में 15 रन चाहिए। बैटिंग के लिए आएंगे विलास, नॉन स्ट्राइक पर खड़ा रहना चाहिए सचिन और उसके बाद में आएगा कैलाश। पूरा पैसा वसूल, लेकिन क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। आखिरी गेंद में भगवान ने दुनिया दिखा दिया, छक्का लगाकर मैच में वापस लिया अस्ट्रल को। और इस मैच में आप सुपर संडे में सुपर ओवर देख रहे हैं। इस क्रिकेट मैच में स्मार्ट नियोजन और पूरे गांव, दोनों गांव का अच्छा सपोर्टिंग अस्तोले और मुगांव। और इस मैच में अस्तोले वर्सेस लेनार के बीच में कड़ा संघर्ष। आखिरी गेंद में चाहिए था छक्का, 7 रन चाहिए थे। भगवान ने छक्का लगाकर मैच में वापस ले लिया और 6 गेंदों में चाहिए 15 रन जीतने के लिए। और गेंदबाजी का भार संभालेंगे मयूर, जिन्होंने मैच में पहले ओवर में 4 विकेट लिए थे सिर्फ 1 रन देकर। वो मैच में अब क्या करते हैं, लेकिन क्रिकेट में कुछ नहीं कहा जा सकता। बेहतरीन गेंदबाजी की थी मैच में मयूर ने। अभी नफीतुल्ली गेंदबाजी करना होगी उसमें। इसके मैच बाद में मैच होगा मुगांव वर्सेस गोठेगर।
मुगा वर्सेस गोठेकर के बीच में मैच होगा। गेंदबाजी का भार संभालेंगे मयूर, एक विश्वविख्यात बैट्समैन, इस मुल्क का एक अच्छा ऑलराउंडर। छक्का मार में गेंद में वापस आए और गेंदबाजी का भार संभालेंगे मयूर। स्ट्राइक है विलास के पास, ये गेंद और अच्छी गेंद, 2 रन। दो रन पूरे किए पहली गेंद में, 5 गेंदों में 13 रन। काफी देर तक गेंद हवा में थी, कोई फील्डर नहीं था, 2 फील्डर के बीच में गेंद गिर गई और दौड़कर 2 रन पूरे किए। 5 गेंदों में 13 रन। मयूर की अगली गेंद, ये गेंद, ओ अच्छी गेंद, वाइड करार दिया। रिव्यू नहीं है। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 पर विदाउट लॉस। मयूर धीरे धीरे बॉलिंग मार पर, 5 गेंदों में 12 रन चाहिए जीतने के लिए। हर गेंद मैच, ओ गेंद फ्रंट में निकल गई और गेंद उठा दिया, अच्छा रन के लिए बाउंड्री के बाहर। क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। जिस मयूर ने सिर्फ 1 रन देकर 4 विकेट लिए थे, उसी के गेंद पर छक्का लगाकर फिर से वापस गेंद में लेनार्ड। यह गेंद, ओ अच्छी गेंद, तीन गेंदों में 6 रन। आखिरी श्वास तक, आखिरी गेंद तक यह मैच रोमांच भरता हुआ। मयूर धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर, यह गेंद मयूर के वाइड करार दिया, 3 को 5। मयूर की गेंद, शरण, और इसी के द्वारा क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। एक रोमांचकारी मैच का खत्म हुआ। लेनार्ड विनिंग द मैच, और कांग्रेचुलेशन फॉर लेनार्ड। काफी रोमांचकारी संघर्ष देखने को मिला और सुपर संडे को सुपर मैच खेलने को मिला।